आदरणीय व्यासपीठ श्री मुकुंद भवन ट्रस्ट आणि वेग स्पार्क फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित यशवंतांचा सत्कार समारंभामध्ये व्यासपीठावर उपस्थित या राज्याचे भूषण, या राज्याचे प्रशासकीय सेवेतील सगळ्यात उंच पदावर काम केलेले आदरणीय दीक्षित सर, त्याचप्रमाणे मुकुंद भवन ट्रस्टचे लोहियाजी आणि माझे पालक महेशजी पोहरनेरकर, इथे जमलेले माझे सर्व बंधू आणि भगिनींनी, त्याचप्रमाणे या ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षण देणारे सगळे शिक्षक वर्ग आणि सर्व कर्मचारी यांना सर्वांना मी नमस्कार करतो. खरं तर अशा कार्यक्रमाला येण्यासाठी मला बऱ्याच वर्षांनी याची संधी मला महेशजींनी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो किंवा हे करतो. खरं तर स्पर्धा परीक्षेमध्ये आपण काम करत असताना किंवा अभ्यास करत असताना बऱ्याच गोष्टींना आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं. आपण सर्व ग्रामीण भागातून आलेलो आहोत. पहिल्या सगळ्यात महत्त्वाचं आहे आपलं आर्थिक नियोजन. आपण पुण्यासारख्या ठिकाणी राहत असताना जवळपास 6 ते 7 हजार रुपये खर्च आपला महिन्याचा होतो आणि त्या अनुषंगाने आपल्या पालकांनी आपल्याला इथपर्यंत पाठवलेलं असतं. परंतु मी पाहिलं, माझा जर प्रवास, मी सांगेनच आपल्याला माझा प्रवास कसा झालेला आहे, परंतु ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी पुण्यासारख्या ठिकाणी येऊन अभ्यास करणं, त्या स्पर्धेच्या जगामध्ये टिकणं हे खरंच सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. आज अ ब क या स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यांना यश मिळालंय त्यांचं मनापूर्वक अभिनंदन करतो आणि खरं अभिनंदन करतो मुकुंद भवन ट्रस्ट वेग स्पार्क फाउंडेशनचं. त्याचं कारण असं आहे की त्यांनी आपल्यासाठी पालकाची भूमिका घेतलेली आहे. आज पुण्यामध्ये पाहिले जवळपास 20 ते 25 क्लासेस चालतात. मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाहीये, परंतु सामाजिक हित लक्षात ठेवून या फाउंडेशनने जे काही इनिशिएटिव्ह घेतलंय त्यांचं मनापासून अभिनंदन करत तेवढं कमी आहे. आज आपण या स्पर्धेच्या जगामध्ये जगत आहोत. प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आहे. 10वीचं ऍडमिशन असो, 12वीचं ऍडमिशन असो, नाहीतर इंजिनिअरिंगचं ऍडमिशन असो या MBBSचं ऍडमिशन असो. आमच्या काळामध्ये आईवडील काय सांगायचे, आपल्याला इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर व्हायला पाहिजे. त्यामुळे बरीच मुलं इंजिनिअरिंग आणि डॉक्टरकडे वळायची आणि जे मुलं 60-70% असणारी ती स्पर्धा परीक्षांकडे वळायची. पण आजच परिस्थिती पाहिली, MBBS असो, MD असो, आज कितीतरी विद्यार्थी आहेत जे पोस्ट ग्रॅज्युएशन करून सुद्धा UPSC आणि MPSC कडे वळत आहेत. त्याचं कारण आहे टेक्नॉलॉजीचं जग आहे, स्पर्धेचं जग आहे. मी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं, आमचे परदेशी सर, ते स्वतः MD मेडिसिन होते आणि ज्ञान प्रबोधनाचे विद्यार्थी होते आणि आज सेक्रेटरी म्हणून मंत्रालयामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयाबरोबर काम. हे शिक्षण कोणाचं जास्त आहे किंवा कमी आहे हे नाही, स्पर्धा ही स्पर्धाच आहे. तुम्ही जर पाहिलं स्पर्धेमध्ये बरेच अँगल्स कव्हर केले जातात. तुमचं नॉलेज हा तर बेस आहे. इंजिनिअरिंग करायचं असेल तर नॉलेज बेसचा आपल्याला फायदा होतो, परंतु त्याच्या पुढचं जग आहे म्हणजे स्पर्धा परीक्षा. स्पर्धा परीक्षेमध्ये काय काय लागतं तुम्हाला? स्पर्धा परीक्षेमध्ये नॉलेज लागतं का? 100% लागतं. परंतु आणखी 6 ते 7 फॅक्टर्स आहेत, ते फार आपण समजून घेणं गरजेचं आहे. ज्यांनी आज स्पर्धा परीक्षेमध्ये क्लास 1 पद मिळाले त्यांनी बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टींवर मात केलेली आहे. हे सगळे गुण आत्मसात केलेले आहेत म्हणून ते आज जिंकलेले आहेत. मी एवढंच सांगेन की ज्यांना यश मिळालेलं नाही त्यांनी सुद्धा थांबता कामा नये. ही स्पर्धा आहे. स्पर्धेमध्ये जर थांबलं तर आपण अपयशाकडे जातो. या स्पर्धेमध्ये आपण थांबायचं नाही. मी स्पर्धा परीक्षेसाठी जर सांगितलं तर आपण एक 3 ते 6 वर्षाचा कालावधी आपण आपल्याला फिक्स केला पाहिजे. बरेच विद्यार्थी पुण्यामध्ये बघतो 10-10 वर्ष अभ्यास करतात, प्री सुद्धा पास होत नाहीये. आपण स्वतःचं करिअर गायडन्स आणि काउन्सिलिंग करून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षेमध्ये येतो ना, त्यावेळेस आपल्या स्ट्रेंथ काय, विकनेस काय, आपले स्ट्रॉंग पॉईंट काय, याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आपलं एम काय, आपण या स्पर्धा परीक्षेसाठी कशासाठी आलो. मी माझं उदाहरण देतो. मी माझं BTech NIT सुरत MBA HR झालेला आहे. मी 8 ते 9 वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केलं. शेवटचा पगार माझा 2 लाख रुपये होता, तो मी सोडून दिला. आणि मला हे कसं, मला प्रेरणा कशी मिळाली? मी ग्रामीण भागात शेतकऱ्याचा मुलगा आहे. आमच्या गावात जर पाहिलं तर 4थी पर्यंत आमच्या गावात बस सुद्धा येत नव्हती. ZP चा विद्यार्थी शहरामध्ये शिकायला गेलो. 5वी ते 10वी एका तालुक्याच्या ठिकाणी गेलो. त्यावेळेस इंग्लिश फार अवघड होतं, गणित फार अवघड होतं. आम्हाला कसं शिकवलं 5वी ते 10वी पर्यंत की पॅराग्राफ असतो 10 ओळीचा, 5 प्रश्न असतात, प्रत्येक प्रश्नाला 2-2 ओळी लिहायची. आणि असं करत करत आम्ही इंग्लिश परीक्षा पास झालो आणि इथपर्यंत. सांगण्याचं काय असं आहे की आपल्यामधला जो न्यूनगंड आहे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा, तो आपण कधीच नाही ठेवायचा. आपले कष्ट, आपण जर ग्रामीण भागातले विद्यार्थी जर पाहिले तर सगळ्यात पुढे असेल तर कष्टाला आपण दिवस रात्र एकत्र करू शकतो. आणि आज जे काय असिस्टंट कमिशनर असतील किंवा ESO दिसतील, डेस्क ऑफिसर दिसतील, त्यांच्या मागचं जर यशाचं जर गणित बघितलं तर कष्ट आणि प्रामाणिक प्रयत्न आहे. आज आपण पुण्यासारख्या ठिकाणी राहतो. पालकांना आपल्याला एकच सांगायचं की माझं आर्थिक नियोजन मला 3 ते 5 वर्षाचा वेळ द्या. बरेच विद्यार्थी
स्वतःचा जॉब करत करत अभ्यास करत होते. ज्यावेळेस मी वयाच्या 30व्या वर्षी माझा 2 लाख पगारीचा मी राजीनामा दिला, त्यावेळेस त्याच्या अगोदर 1 वर्ष मी मेहनत घेतली. ज्ञानप्रबोधिनी पुण्यासारख्या ठिकाणी मी स्वतः क्लासेस लावले, त्याला आपण विकेंड बॅचेस असं म्हणतो. ते करत करत 1 वर्ष अभ्यास केला आणि एक निर्णय घेतला. ज्यावेळेस 30वं वर्ष होतं, माझ्या पालकांनी मला सांगितलं की तुझं हे लग्नाचं वय आहे, तू ठरव तुला काय करायचं. आणि त्या काळामध्ये तेवढी रिस्क घेऊन ज्ञानप्रबोधिनी माझ्यावर विश्वास टाकला, मला ऍडमिशन दिलं ॲट द एज ऑफ 30. आणि मग तिथून मी प्रवास केला आणि पुढची 2 वर्ष दिवस रात्र मेहनत केली आणि एक असिस्टंट कमिशनर स्किल डेव्हलपमेंटला माझं सिलेक्शन झालं. त्यानंतर वयाच्या 33व्या वर्षी एजबार झाल्यानंतर डोक्यामध्ये विचार आला की आता काय करायचं. पोस्टिंग मिळाली मला परभणीला, मी पहिल्यांदा जॉईन झालो. त्यानंतर असा विचार केला की असे बरेच विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांना 10 वर्षांनी 15 वर्षांनी स्पर्धा परीक्षा करावी, ते कुठेतरी क्लरिकल लेवलमध्ये काम करतायत, कोणी प्रायव्हेटमध्ये काम करतात. आणि मग त्यावेळेस असं लक्षात आलं की बाहेरच्या स्टेटमध्ये जर आपण पाहिलं तर वयाची 8 ओपन कॅटेगरीसाठी 38 आहे आणि अदर्ससाठी 43 आहे. आणि मग मी 1 वर्ष माझी शासकीय नोकरी करत असताना मी परत एक शासनाशी लढा दिला आणि शासनाचं जे वय होतं स्पर्धा परीक्षेचं, एमपीएससी, राज्यसेवा, तुमचे बीएनचीच्या एक्झाम असतील, तर 33चं 38 केलं आणि 38चं कास्टसाठी 43 केलं. आता काल परवा एक न्यूज ऐकली की वयाच्या 43व्या वर्षी तो व्यक्ती उपजिल्हाधिकारी झाला. हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की बऱ्याच वेळेस आपल्याला आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये आपल्याला शिकणं शक्य होत नाही. म्हणून आपण ज्या पदावर आहोत, आज आपण क्लरिकल असू द्या, असिस्टंट असू द्या, इथं न थांबता भविष्यामध्ये उपजिल्हाधिकारी होत आला तर कोणी IAS ऑफिसर झालं पाहिजे. आणि ही स्ट्रेंथ तुमच्यामध्ये आहे. तुम्ही इथपर्यंत आलात याचा अर्थ भविष्यामध्ये सुद्धा तुम्ही पुढे जाऊ शकता. खरं तर मी दीक्षित सरांचे मनापासून आभार मानतो की एवढं उत्तुंग प्रशासकीय सेवेमध्ये काम करत असताना सुद्धा आपल्या बरोबर ते मिसळतात, आपल्याला ते मार्गदर्शन करतात, गट गच्या सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. ही आपल्यासाठी खूप मोठी भूषणाव गोष्ट आहे असं मला वाटते. कारण आपल्याला साहेबांच्या काळामध्ये जर आपण ऑफिसला गेलो असतो तर आपल्याला किमान 2 ते 3 तास वेटिंग करावी लागली असते ना, आपल्याला भेट मिळाली नसते. एवढं हे उत्तुंग व्यक्तिमत्व असताना सुद्धा आपल्या गट याच्यासाठी आपल्याला वेळ देतात. ही सरांचा सर्व फार मोठा गुण आहे आणि आपल्याला एवढे मोठे व्यक्तिमत्व आपल्या बरोबर लाभलेलं आहे. असं व्यक्तिमत्व फार कमी म्हणतात. अदरवाईज या क्षेत्रामध्ये टोटल कमर्शियलायझेशन झालेलं आहे. तुम्ही जर UPSC MPSCचं पाहिलं असेल तर तुम्हाला ज्ञानापेक्षा बाकीच्या त्या दिवसांच्या गराड्यामध्ये हा क्लास तो क्लास याच्यामध्ये आपण अडकून जातो आणि आपलं एम बऱ्याच वेळेस आपण विसरून जातो. खरं तर मी मुलींचे मनापासून अभिनंदन करतो, कारण आता मी पाहिलं बऱ्यापैकी मुलींनी सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळालंय. त्यांचा पालकांचं आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण पालकांनी सुद्धा मुलींना इथपर्यंत पाठवलं, त्यांच्याकडे लक्ष दिलं आणि त्यांनी सुद्धा त्यांचा पालकांचा जो विश्वास आहे तो सार्थ केला. त्यामुळे त्यांच्या पालकांचे सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. मध्येच बोलताना एकाने सांगितलं की जे यश मिळालंय त्यांचं तर मनापासून अभिनंदन, पण ज्यांना यश नाही मिळालं, आता तुम्ही जर पाहिलं तर सध्या पहिला प्लान ए असतो, प्लान बी असतो. पण माझ्या बाबतीत मी पहिला प्लान बी केला आणि नंतर ए केला. माझं एवढंच सांगणं आहे की प्लान ए आपण 3 ते 6 वर्ष ठेवावा. जर स्पर्धा परीक्षेमध्ये यश नाही मिळालं तर स्पार्क फाउंडेशनच्या माध्यमातून विविध आपल्याला संधी मिळू शकतात. आणि त्यांनी एक साधं उदाहरण देतो. महेशजींबरोबर मागच्या 3 ते 4 वर्षापासून आम्ही काम करतोय, प्रशासकीय सेवेमध्ये काम करतोय, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काम करतोय. महेशजींनी मंत्रालय स्तरावर वेगवेगळ्या मंत्री महोदयांकडे एक टीम तयार केली आणि 4000 ते 5000 विविध कामांना पॉलिसीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू केलं. तर मनात जर ठरवलं तर शासनाला सुद्धा काही बदल घडवण्याची ताकद त्या स्पार्क फाउंडेशनच्या माध्यमातून झालेली आहे. आता आपल्या या सगळ्या विचाराच्या माध्यमातून प्रत्येक मंत्री महोदयांकडे खासगी क्षेत्रातला एक व्यक्ती पहिल्यांदा राज्य शासनामध्ये नेमणूक करण्याचं काम महेशजींच्या माध्यमातून झालं. खरंच तर मला मनापासून आपले धन्यवाद द्यावं वाटते की ज्यांना शासनामध्ये काम करायचंय पण संधी मिळत नाहीये, की फक्त स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातूनच स्पर्धी मिळाली पाहिजे असं आपल्याला वाटतं. परंतु खाजगी क्षेत्रातल्या सुद्धा काही भूतपूर्व मुलांना आज मंत्रालयामध्ये प्रशिक्षणाच्या माध्यमातून संधी मंत्री महोदयांबरोबर काम करण्याची, आणि हे फक्त आणि फक्त मुकुंद भवन ट्रस्ट असतील, विंग स्पार्क फाउंडेशनच्या या माध्यमातूनच होऊ शकतं. म्हणजे आपल्याला काय करायचं, MPSC स्पर्धा परीक्षेनंतर पुढे काय करायचं ह्या गोष्टी आपल्या मनात पाहिजे. आपण समाजाला बांधील आहोत. ज्यावेळेस कोणी अधिकारी होतो ना तो समाजाला बांधेल. 24/7 आपली सेवा असते. आज आम्ही रविवारी असतो तरी आम्ही दिवसभर काम करतोय. का करतोय तर आपण समाजाला बांधील. आपली फॅमिली सांभाळत असताना आपल्याला सामाजिक बांधिलकी विसरता कामा नये. मी एवढंच आपल्याला सांगेन की हा प्रवास संपलेला नाही. हा प्रवास आता सुरुवात झालेला आहे. आपल्या आईवडिलांची इच्छा, आईवडिलांचं पालकांचं जे काही स्वप्न आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. पालकांनी सुद्धा ह्या आपल्याला का टाकलेलं आहे, आपण
आपण प्रायव्हेट नोकरी, आता आपण डॉक्टर आहे, तर पुढे MD झाले असतात, स्वतःचा दवाखाना टाकला होता. परंतु पालकांमध्ये सुद्धा विशेषतः ग्रामीण भागातले जे पालक आहेत ते स्पर्धा परीक्षेबद्दल फार म्हणजे काळजीपूर्वक असतात की तुम्ही मुंबई सारख्या ठिकाणी गेला तर स्पर्धा परीक्षेचं वातावरण नाही, तुम्ही नागपूर घ्या, छत्रपती संभाजीनगर घ्या, कोल्हापूर घ्या आणि पुणे, तर हे तर माहेर करत आहे. आज 15 ते 20 लाख विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेमध्ये मेहनत करतायत. त्यातील फक्त 3 ते 4% मुलांना फक्त स्पर्धा परीक्षेमध्ये मिळत आहे. परंतु माझं एवढंच सांगणं आहे की आपलं एज्युकेशन करत असताना स्पर्धा परीक्षेकडे सुद्धा आपण त्याच वेळेस लक्ष दिलं पाहिजे. 3 ते 6 वर्षाचा वेळ आपण आयुष्यातला या स्पर्धा परीक्षेसाठी काढला पाहिजे. आणि ज्यांना यश मिळाले त्यांनी इथं न थांबता मॅडमनी आता परत UPSCची तयारी करावी. जे गट क आहे त्यांनी गट ब ची तयारी करावी, ज्यांनी गट ब आहे त्यांनी गट अ ची तयारी करावी. आणि जे अपयशी आहेत अपयश न मानता परत पुढच्या एक्झामसाठी आपण तयार करावी. ज्यावेळेस मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो तर कॅनल इन्स्पेक्टरची परीक्षा मी गट क ची पास झालो होतो पहिल्यांदा. मला एवढा आनंद झाला होता की माझ्याकडे कुठली तरी पोस्ट आली आणि तो एक कॉन्फिडन्स घेऊन मग मी पुढे गेलो. 2-2.5 वर्ष मेहनत घेतली आणि मग एका ठिकाणी जाऊन थांबलो. बऱ्याच वेळेस पुढे जायचा उपजिल्हाधिकारी MPSC करायची इच्छा होती, परंतु परत मंत्रालयात गेलो. 2016ला मी माननीय मंत्री महोदय कामगार यांच्याकडे OG म्हणून काम केलं. म्हणजे या स्पर्धे परीक्षेमध्ये कुठली पोस्ट मॅटर नाही करत. तुम्ही क्लर्क जरी असाल तर त्या पदाला तुम्ही ग्लॅमर आणू शकता, त्या पदाला त्याचं एक महत्व आणू शकता. एक परभणीला असताना एक तलाठी होते, त्या तलाठ्यांनी एवढं सुंदर काम केलं ना की असं वाटत होतं की तहसीलदार किंवा डेप्टी कलेक्टरपेक्षा सुद्धा पुढे काम करतात. त्यामुळे कुठलंही पद कमी नाही, शिपाई असो, क्लर्क असो, क्लास 2 असो, क्लास 1 असो, हे फक्त आपण या स्पर्धा परीक्षेमध्ये जर गेलो, आपल्याला जर पद मिळालं त्याला आपण कसं मोठं करायचं, त्या पदाला कसं मोठं करायचं हे आपल्या हातात असतं आणि ते आपण नक्की करू शकतो. मी हे खात्रीनं माझ्या अनुभवाने सांगतो. खरं तर मी फार छोटा अधिकारी आहे, परंतु याच थिंकिंग मी पुढे गेलं आणि मला माझ्या आयुष्यामध्ये महेश जी असतील अशी खूप चांगली मंडळी मिळाली, ज्यांच्या आपल्या कष्टाला कुठेतरी त्यांनी वाव दिला, कुठेतरी आपल्याला मेहनत दिली. खरं तर आज मी खाजगी सचिव झालो, म्हणजे मंत्री महोदयानंतर कोण असतं मंत्रालयामध्ये तर त्यांचे खाजगी सचिव असतात. या पदापर्यंत जाण्यास सुद्धा स्पार्क फाउंडेशन, महेश जी आहे, महेशची टीम आहे, या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या नेहमी पाठीशी राहिलेले आहेत. आणि त्यामुळे इथपर्यंत ग्रामीण भागातला विद्यार्थी, ज्या गावामध्ये 4थी पर्यंत कधी आम्ही बस पाहिली नव्हती, शहर पाहिलं नव्हतं, आजही आमच्या गावामध्ये फक्त एकदाच बस येते, या सगळ्या परिस्थितीमधून पुढे येत असताना, सगळे अनुभव घेत असताना आयुष्यामध्ये खूप चांगली माणसं मिळाली, चांगली शिक्षक मिळाली. त्यामुळे हा प्रवास एका ग्रामीण भागातल्या 1000 लोकसंख्ये गावापासून मंत्रालयापर्यंत आज मागील 8 वर्षापासून मी मंत्रालयामध्ये काम करतो. आणि तिथला जो मंत्रालयातला जो आनंद आहे, पॉलिसी मेकिंग असतील, पॉलिसी इम्प्लिमेंटेशन असतील, CM साहेबांबरोबर काम करण्याचा असेल, DCM साहेब, हे कोणीही करू शकतं. मी असं म्हणत नाही की मी फार वेगळा आहे किंवा फार वेगळं केलं. तुमच्यामधला प्रत्येक जण या गोष्टी करू शकतो. आपल्या पदाला आपण महत्व देणं, आपलं पद आपलं मोठं करणं, या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं आहे आपली समाजाची असलेली बांधिलकी. आपण कुठल्याही पदावर काम करत असताना समाजाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत शासनाच्या योजना, आपल्याला जे काही शासनाने विविध पद्धतीने काम दिलेलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणं. बऱ्याच वेळेस असं पाहतो आपल्याला काम शासनाने दिलेलं असतं, त्याच्या बाहेर जाऊन काही करता येईल का, बाहेर जाऊन काही सामाजिक काम करता येईल का, फक्त आपल्या पदाशी निगडीत न राहता सर्वसाधारणपणे बाहेरच्या जगामध्ये काय चाललं, सोशली आपल्याला काय करता येईल, आदिवासी बंधूंसाठी काय करतात, दिव्यांगांसाठी काय करतात, ह्या गोष्टी आपल्या मनात राहायला पाहिजे. आणि स्पार्क फाउंडेशन त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करतंय आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही सुद्धा हा आमचा शासनाचा ज्या काही महत्वाच्या योजना आहेत लोकांपर्यंत पोहोचणे, लोकांना त्याचा लाभ देणं, त्या गोष्टी आम्ही करतो. सांगायचं तात्पर्य एवढं आहे की कुठलंही पद छोटं नाही, कुठलंही पद मोठं नाही. आपल्याला बऱ्याच वेळेस वाटतं की IAS आहेत, IPS आहेत, मग आपण छोटे अधिकारी आहेत, आपण काय करू शकतो. पण नक्की मी सांगतो, आपण जर ठरवलं तर समाजामध्ये बदल करू शकतो, आपण कुठल्याही पदावर चांगलं काम करू शकतो. आणि आपल्याला जे काही शासनानं दिलेलं आहे त्याच्यापेक्षा सुद्धा बाहेर आपण काय गोष्ट. मी मंत्रालयामध्ये मंत्री आस्थापनेमध्ये काही क्लरिकल लोक होतो, एवढे हुशार आणि एवढे स्मार्ट आहेत, एवढं सुंदर काम करतायत, आपण सुद्धा त्या गोष्टी करू शकतो. ते पदाला ते कधीच नाही झाले, पदाच्या ते पुढे गेलेले आहेत. मला असं वाटतं प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या पदाच्या पुढे जाऊन विचार करावा. आणि खरंच एक गोष्ट सांगतो, आज आपण इथं आहोत याचा अर्थ आपण काहीतरी आपल्या पालकांनी आपण कधीतरी मागच्या जन्मामध्ये चांगलं केलेलं आहे म्हणून मुकुंद भवन ट्रस्ट आणि स्पेस पार्कच्या आपण सहवासात आलो. ही जी चळवळ आहे, एक छोटंसं झाड जे लावलेलं रोपटं लावलेलं हे झाड करता असतं, तर आपण सुद्धा या संस्थेचे म्हणून भाग म्हणून आपले काही आसपासचे जे काही मित्र आहेत, विद्यार्थी आहेत, जे ग्रामीण भागातून इथपर्यंत येऊ शकत नाही, अशापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. त्यांना सुद्धा आपल्या प्रवाहात आणण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, अशी मी आपल्याकडून माफक अपेक्षा व्यक्त करतो. मला या कार्यक्रमासाठी बोलवलं, वेळात वेळ काढून
बोलवलं त्यासाठी मी महेशजी, मुकुंद भवन ट्रस्ट, विवेक स्पार्क फाउंडेशन, मनीषा मॅडम यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.